घेऊन त्याच्याकडे आलोय, तो सर्वांची अपेक्षा पूर्ती करणारा. प्रभूची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो. काल आपण पाहिलं कालच्या शास्त्र भागामध्ये की आपली जी परिस्थिती आहे, आपण जे स्वतःला समजतो त्यापेक्षा परमेश्वर प्रभू जो आहे तो आपल्याला महान मोठं असं समजत असतो. आपण कमी समजतो तो ॲटलिस्ट ऑर्डिनरी लेवलपर्यंत यायला आपल्याला हेल्प करतो. सो आज आपण पाहणार आहे की देवाचा पवित्र आत्मा जो आपल्यामध्ये वस्ती करतो, जो आपल्याला सामर्थ्य देतो आणि अभिषेक देतो. अर्थात माझे 2 प्रीचिंग्स होते, अगोदरचे पण आणि आजचं पण, ते मिक्स करून सांगेल थोडंसं की परमेश्वर जो आहे तो ऑर्डिनरी लेवल, सामान्य लेवलपासून आपल्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी लेवलपर्यंत घेऊन जातो. अतिसामान्य उच्च दर्जाच्या अशा लेवलपर्यंत घेऊन जातो. आणि पवित्र आत्म्याचं जे सामर्थ्य आहे ते त्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी लेवलपासून पण सुपर नॅचरल लेवलपर्यंत आपल्याला घेऊन जातं. अलौकिक असं जे लेवल आहे, दर्जा आहे, स्वर्गीय जो आहे त्यापर्यंत ते आपल्याला घेऊन जातं. सिस्टर सांगतात म्हणून नाही, आपण देवाच्या वचनातून पाहूया. कारण देवाचं वचन हे सत्य आहे, ते परिपूर्ण आहे, ते ग्रहणीय आहे. काल आपण जी उदाहरणं पाहिली होती, माझा एक टॉपिक हा पण होता की त्या ज्या स्त्रिया ज्यांनी प्रार्थना केली आणि त्यांना जी मुलं परमेश्वराने दिली, त्यांच्याद्वारे सुद्धा परमेश्वराने कसा अद्भुत गोष्टी करून घेतल्या. तर आज त्याच्यापैकी एक एक्झाम्पल पण आपण पाहणारच आहोत. शास्त्रे 14 मधून शमशोनाबद्दलचं पाहणार आहोत. परंतु मला आज तुम्हाला त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगायची आहे की जो पवित्र आत्मा आहे हा एकमेव असा स्रोत आहे, एकमेव असा उगम आहे, सोर्स जो आहे, जो आपल्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि सुपर नॅचरल बनवू शकतो. आपल्याला अतिसामान्य आणि अलौकिक बनवण्यासाठी चा एकमेव आन्सर, एकमेव उत्तर, एकमेव स्रोत जो आहे तो पवित्र आत्मा आहे. मनुष्याचे जे प्रयत्न आहेत आपल्या स्वतःचे, एव्हरीबडी नोज आर लिमिटेशन्स. आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की माझे कुवत काय आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन जे करायचं सामर्थ्य ते पवित्र आत्मा देत असतो. मनुष्य आपण आपल्या बळावरती जर कुठली गोष्ट केली, जगातले अनेक लोक सुद्धा करत आहेत, तर त्याचा गौरव प्रभूला जाणार नाही हो. मी माझ्या प्रयत्नाने केलं, मी सराव केला, मी प्रॅक्टिस केली, मी वारंवार प्रयत्न केल्यामुळे ही गोष्ट अचीव किंवा प्राप्त करू शकले असं आपण म्हणू. परंतु देव जो आहे तो सामान्य लोकांचीच निवड करतो अतिसामान्य गोष्टी करण्यासाठी. का? कारण देव त्याचं गौरव कोणाला घेऊ देत नाही हे देवाचं वचन सांगतं. आणि म्हणून देवाच्या गौरवाचा हकदार आपण कोणीच मनुष्य नाहीये, कोणीही नाही, जगात कोणीच नाही. सर्व गौरव, सर्व मान, सर्व सन्मान जो आहे तो फक्त आणि फक्त आपल्या प्रभूलाच मिळाला पाहिजे. मग तर आपला प्रभू हा सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर आहे, त्याला जर गौरव द्यायचा आहे तर त्याच्या मॅजेस्टीला काय म्हणतो आपण मराठीत, त्याचं जे गौरव आहे त्याच्यानुसारच त्याला गौरव मिळाला पाहिजे. राईट? फॉर एक्झाम्पल, नॉर्मल आपल्याला आपण ज्या एरियात राहतो ना तिकडचा नगरसेवक जरी बोलला ना आपल्याला तुमच्या घरी जेवणाला चहा पाण्याला येणार आहे, तर किती आनंद होईल. किंवा आमदार खासदार, आणि डायरेक्ट जर का पंतप्रधान बोलले तर विषय संपला. बरोबर ना? किती आपल्याला असं वाटेल मी काय 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 करू, तयारी मी कसं करू. 2 क्षणांची भेट जरी असली तरी पण आपल्याला खूप भारी वाटेल. जगभरात लोक तसेच असतात. काय काय लोकांना नाही का मोठ्या प्रसिद्ध व्यक्तींबरोबर फोटो काढून पब्लिश करायची सवय असते. बघा मी ह्या व्यक्तीला भेटलेलो, त्या व्यक्तीला भेटलेलो, अशा प्रकाराने. आपण तर ज्याला भेटतो तो सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर. मग त्याचं सामर्थ्य किती महान रीतीने आपल्या जीवनामधून प्रसिद्ध झालं पाहिजे प्रियानो. त्याचं सामर्थ्य कसं आहे माहिती? मासे धरणाऱ्यांना बोलवून माणसं धरणारा करतो. हालेलुया.
त्याचं सामर्थ्य कसं आहे? टॅक्स कलेक्टरला काय, जकात जमा करणाऱ्यांना तो सोल विनर्स करतो, बरोबर? आत्मे जिंकणारा करतो, जकात जमा करणाऱ्यांना आत्मे जमा करणारा करतो तो. त्याचं सामर्थ्य असं आहे की जो व्यक्ती एकेकाळी आजारी होता त्याला तो आरोग्य देतो आणि तो व्यक्ती जाऊन दुसऱ्यांना आरोग्य देऊ शकतो. त्याचं सामर्थ्य असं आहे की मेलेल्याला सुद्धा आवाज दिला तर तो उठू शकतो. आज त्या सामर्थ्याने तो आपल्याला भरू इच्छितो. ते सामर्थ्य आपल्या जीवनातून वाहिलं पाहिजे प्रियानो. पवित्र शास्त्रात या गोष्टी फक्त आपल्याला काय म्हणतात त्याला, एक मोटिवेशनल स्टोरीज नाही आहेत की आपल्याला फक्त प्रोत्साहन देण्यासाठी की हा देवाने असं केलं होतं बरं का, आमचा देव खूप महान आहे, त्याने असं केलं होतं, अशा गोष्टी घडल्या होत्या. पवित्र शास्त्रात हे ह्याच्यासाठी लिहिलेलं आहे की आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आणि आपल्या जीवनाद्वारे सुद्धा त्या गोष्टी घडल्याच पाहिजेत. त्याच करता त्याने पवित्र आत्म्याने आपल्याला अभिषेक केलेला आहे, त्याचं सामर्थ्य दिलेलं आहे. एकेकाळात निराश जे होते त्यांच्यावरती ज्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा उतरून येतो त्यांच्याद्वारे आनंदाच्या नद्या अनेकांपर्यंत वाहत असतात. तुमच्या समोर उदाहरण आहे. आज हे कॅम्प अरेंज केलेले जे फॅमिली आहे, आंटी आहे, अनिकेत ब्रदर, तृप्ती सिस्टर, संपूर्ण फॅमिली, आंटी आहे, चंदनची आंटी, अंकल आहे, संपूर्ण फॅमिली. तुम्ही त्यांना पुष्कळ वर्षांपासून ओळखत असता. तुम्हाला त्यांच्या जीवनामध्ये फरक जाणवला का? तुम्हाला त्यांच्या जीवनातून परमेश्वराचं सानिध्य कधी जाणवलं का? कोणाचं नाही उत्तर आहे का इकडं? असेल तर मला नंतर भेटा, प्रार्थना करायची गरज. जोक सपाट. परमेश्वर जीवन बदलणार आहे प्रियानो. आपलं जीवन त्याच्या सामर्थ्याची आणि गौरवाची साक्ष देणारा आहे प्रियानो. प्रभूने मला तीच सेवा दिलेली आहे. मी चर्चमध्ये सुद्धा आमच्या नेहमी सांगत असते, माझ्या चर्चमध्ये हजारो लोक नाही आहेत आणि कधीच नसतील, हे पण मी सांगते गॅरंटीने. कारण मी ना फळांच्या सगळ्या टोकऱ्या जमा करून स्वतःकडं नाही ठेवत. मी एक झाड लावते, त्याला फळ येतं ना, ते फळं दुसरीकडं देत जायचे. त्या फळांमध्ये सामर्थ्य असतं बियांमध्ये अनेक झाडं निर्माण करण्याचं. ते कार्य प्रभूने आपल्याला दिलेलं आहे. माझ्या जीवनाची साक्ष सांगते तुम्हाला. मी जेव्हा 7th स्टँडर्डमध्ये होते ना तेव्हा मी फर्स्ट प्रीचिंग केलेलं. माझी मम्मी आणि वडील ते होते, ते प्रभूची सेवा करायचे. आमच्या घरात प्रेयर मीटिंग्स असायच्या. एक दिवस मला पण वाटलेलं प्रीचिंग करायचंच म्हणून. आय डोंट नो, प्रभूचं कॉलिंग असेल. मला लहानपणापासून प्रीचिंग करायची फार आवड असायची आणि तेव्हा तर एवढं येत नाही, सगळे मोठे लोकच प्रीचिंग करायचे. तेव्हा माझ्या मम्मीच्या मागच लागले मी की मला करायचं आहे म्हणून. तर ती म्हणाली ठीक आहे. एक अंकल होते, त्यांचं प्रीचिंग होतं, तर ती म्हणाली त्याच्या अगोदर थोडा वेळ तू कर प्रीचिंग. आणि तिने मला टाईम दिलं होतं 20 मिनिट्स समथिंग. आणि मी तेव्हा उपदेशकाच्या पुस्तकामधून प्रीचिंग केलेलं. फर्स्ट प्रीचिंग माझं होतं, तू आपले अन्न जलाशयावर सोड, ते बहुत दिवसांनी तुझ्या हाती लागेल. आणि पूर्ण अध्याय पाठ केलेला, 10च वचनं होती त्याच्यामध्ये. मला अजून पण आठवतं. मी सकाळी पहाटे प्रार्थना करत होते तेव्हा देवाने मला त्या गोष्टीची आठवण करून दिली की तू पहिलं कन्फेशन काय दिलं होतं, ते अन्न जे आहे ते देवाचं वचन आहे. मी अजून पण तेच करते. मी जलाशयावर सोडायचं काम करते. ते बहुत दिवसांनी हाती येत असतं, दुसऱ्यांच्या जीवनात जाऊन ते कार्य करत असतं. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा लाखो हजारो लोकांच्या समोर शुभवर्तमान प्रसार केला. त्याने तेवढे शिष्य नाही बनवले, 12 शिष्य बनवले. पण त्या 12 शिष्यांनी जाऊन जगाची उलथापालथ केलेली आहे. आपण इथे कमी आहोत असं वाटत असेल, प्रत्येक व्यक्तीच्या ठाई सामर्थ्य आहे. प्रत्येक व्यक्ती ज्याच्या ठाई पवित्र आत्मा वस्ती करतो. तुमच्या प्रत्येकाचं जीवन एक झाड आहे प्रियांनो. त्या झाडाला जी फळं येतील स्वतःसाठी राखून ठेवू नका, त्या फळांचा प्रसार करत जा. सर्वात प्रथम मनुष्याला जो ब्लेसिंग दिलं होतं देवानी, जेनेसिस चॅप्टर 2 मध्ये, उत्पत्ती 2 अध्यायामध्ये, त्याला सर्वात प्रथम मनुष्याला ब्लेसिंग देवाने दिलेलं, फलद्रूप हो, बहुगुणित व्हा आणि सृष्टी व्यापून टाका. ते काम आपल्याला आज सुद्धा करायचं आहे. तो पहिला ब्लेसिंग जे आहे ते विसरू नका. फलद्रूप झालंच पाहिजे, फळं आलीच पाहिजे. झाडामधलं जे फळ असतं ना, त्या फळामध्ये बीज असतं आणि त्या बीजामध्ये सामर्थ्य असतं. एका बीजापासून अनेक लाखो फळ आणण्याचं सामर्थ्य असतं. आज तेच सामर्थ्य पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याने आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ठेवलेलं आहे.
आपल्या प्रत्येकाला त्या सामर्थ्याने भरून टाकण्याची ती इच्छा आहे. त्याने आपल्याला पाचारण केलेलं आहे, आपल्याला माहिती आहे. त्या पाचारणाचा ते कशासाठी केलंय? असं निरनिराळ्या सभा अटेंड करायसाठी, आयुष्यभर साधारण 20, 25, 30, 35 वर्ष वेगवेगळ्या प्रीचर्सचे प्रीचिंग ऐकण्यासाठी. त्याने आपल्याला साधारण व्यक्ती होण्याचं पाचारण केलेलं नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं कालच, जे व्यक्ती इथं उपस्थित आहे, यू हॅव ॲक्सेप्टेड द इन्व्हिटेशन ऑफ द होली स्पिरिट. तुम्ही पवित्र आत्म्याचं आमंत्रण स्वीकारून या ठिकाणामध्ये उपस्थित आहात. देवाचा आत्मा आज तुम्हाला तेच सांगत आहे, तुम्हाला साधारण व्यक्ती होण्याचं पाचारण नाही. तुम्ही असाधारण कार्य करावं, तुम्ही अलौकिक कार्य करावं, यासाठी त्याने तुम्हाला पाचारण केलेलं आहे. अंधकाराच्या राज्यामधून काढून प्रकाशाच्या राज्यामध्ये आणलेला आहे, जेणेकरून अनेक अंधकारातल्या आत्म्यांना तो प्रकाशाचा मार्ग तुम्ही दाखवावा. देवाचं वचन हे प्रकाश आहे, हे उजेड आहे, हे दिव्याप्रमाणे आहे. आपल्याकडं असतात ना लाईटचे बल्ब, समजा आपण इलेक्ट्रिसिटीचं बटन जे असतं, ते स्विच जे असतं, ते ऑन केल्यावरती तो दिवा चालू होतो. वचन फक्त ऐकणं इट्स नॉट इनफ. फक्त बल्ब घरात लावलेला असला तर लाईट होत नाही त्याने. ते चालू करणं बटन गरजेचं आहे. किंवा जुन्या काळामध्ये दिवे असायचे, त्याच्यामध्ये तेल टाकल्याशिवाय फक्त दिवा ठेवून उजेड कोणाला नाही मिळायचा. ते दिव्यामधलं तेल किंवा हे उदाहरण दिलं, ह्याला इलेक्ट्रिसिटी जे आहे तो पवित्र आत्मा आहे. वचन आता सर्वांपर्यंत पोचलेलं आहे. तुम्ही पण सर्वजण वचन समजून आहात, परंतु पवित्र आत्म्याची गरज आहे. त्याच्याशिवाय तो जीवनाचा दिवा पेटणार नाही. जोपर्यंत तो पेटत नाही तोपर्यंत अंधकारातले लोक प्रकाश पाहत नाही. प्रियानं, ही गोष्ट समजून घेणं आपल्यासाठी गरजेचं आहे. देवाच्या पवित्र आत्म्याला, देवाला गरज आहे की जे त्याच्या इच्छेनुसार चालतील, जे त्याच्या इच्छा, त्याच्या योजना पाळतील. कोणीतरी इफिस पत्र 5वा अध्याय आणि 18वं वचन सिस्टर आपल्यासाठी जोरात वाचतील. इफिस 5:18. हालेलुया. जीसस. द्राक्षरसाने मस्त होऊ नका. द्राक्षरसात पेटाळपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. माझ्या आवडीचं आहे हे वचन. मी नेहमी सांगत असते. आय थिंक एका कुठल्या तरी फ्रायडे मीटिंगमध्ये पण हे वचन घेतलं होतं आपण. आणि द्राक्षारसामध्ये काय असतं आणि देवाचा पवित्र आत्मा काय, आपण सेम गोष्टी पाहिल्या होत्या. आज डिफरंट थोडंसं पाहायचं आहे त्याच्यामध्ये. सर्वात प्रथम आणि महत्त्वाचं अजून एक गोष्ट तुम्हाला सांगेल, ह्याचं कधीच विस्मरण पडू देऊ नका. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या कोणाला पवित्र आत्मा मिळतो, ज्यांच्या ठायी पवित्र आत्मा वस्ती करतो, देवाचा पवित्र आत्मा कुठल्याच व्यक्तीला परफेक्ट आणि परिपूर्ण बनवत नाही. देवाच्या वचनात लिहिलंय की परिपूर्ण कोणी नाही, एकही नाही. देवाचा आत्मा व्यक्तींना परफेक्ट आणि परिपूर्ण बनवत नाही, परंतु देवाची जी परिपूर्ण प्रीती आहे त्याचा अनुभव तो आपल्याला घडवतो. देवाची जी परिपूर्ण, उत्तम आणि ग्रहणीय योजना आहे ती आपल्या जीवनात स्वीकारून आपण स्वतः त्या योजनेमध्ये स्वतःला फिट करावं आणि त्या योजनेनुसार वाटचाल करावी, यासाठी तो आपल्याला तयार करत असतो. कुठलाच व्यक्ती म्हणून समजू नका हे देवाचे व्यक्ती आहे, त्यांनी ही चूक केली. मनुष्य चुकणारा आहे प्रिया. मनुष्याच्या चुका बघून निराश कधीही होऊ नका आत्मिक जीवनामध्ये. देवाचं कार्य बघा, परिपूर्ण देवाचं काम बघा, पवित्र आत्म्याचं कार्य बघा. अनेक वेळेस आता तुम्ही पण सर्व एक ग्रुप एकत्र आलेले आहे, ज्यावेळेस अनेक लोक एकत्र असतात, अनेक गोष्टी घडतात त्या ठिकाणामध्ये. नाही असं कोणीच म्हणू शकत नाही. दिस इज ट्रू. कारण घरात घडतं, आपल्या तर नातेवाईकांमध्ये घडतं, तर वेगवेगळ्या कुटुंबातून, पार्श्वभूमीतून आलेल्या लोकांमध्ये पुष्कळ वेळेस घडतं. एक लक्षात ठेवा, मतभेद जे असतात ते मनुष्यांचे एकमेकांसोबत असतात. सेवेमध्ये त्याचा अडखळण कधीच होऊ देऊ नका, कधीच नाही प्रियानो. एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस आपण तुच्छ लेखतो, त्याच्यावरती असलेला पवित्र आत्म्याचा अभिषेक जो आहे तो आपण नाकारत असतो. आणि म्हणून आपलं वागणं
मतभेद जरी असले कोणासोबत, मी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्तासारखंच करण्याचा प्रयत्न करत असते. एखाद्या व्यक्तीशी मतभेद असू द्या, ते वैयक्तिक पातळीवर ठेवायचे. त्यांच्या सेवेत आपण अडखळण बनायचं नाही. उलट आपण सेवेमध्ये जमल तेवढी मदत करायची. सर्वांनी मिळून पुढे जाण्याचं काम आहे प्रियांनो. देवाचं राज्य हे कुठल्या एका व्यक्तीची जहागिरी नाहीये प्रियांनो. ती फक्त आणि फक्त परमेश्वराचं वतन आहे. ते फक्त पवित्र आत्म्याचं राज्य आहे. तुम्ही आणि मी प्रत्येक जण नेमलेले काम करीत आहोत. प्रत्येक देवाचा कितीही मोठा सेवक असू द्या, आज तारण झालेला व्यक्ती असू द्या, आपण सगळे देवाच्या राज्यात एकच आहोत. काम करूया. आपल्यापैकी कोणीही त्या शेताचं मालक नाही. आणि म्हणून देवाचं राज्य, त्याचा अभिषेक, त्याचं गौरव, हे स्वतःची मक्तेदारी कधी समजायची नाही आपण प्रियांनो. जे आपल्याला मुफ्त मिळालेलं आहे ते अनेकांना मुफ्त द्यायचं आहे आपल्याला. फ्रीली यू रिसीव्ह, फ्रीली यू गिव्ह, देवाचं वचन सांगतं. आता वचन वाचलं आपण, द्राक्ष रसाने मस्त होऊ नका, तर काय करा? द्राक्षरसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसात बेताल बना, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. आजकालच्या काळामध्ये जगात लोकांकडे जा, प्रत्येक गोष्टीचं एकच सोल्युशन असतं. खूप आनंद झाला, पार्टी. दुःख झालं, पार्टी. घरात कोण मेलं, नाही, दुःख विसरायला पार्टी. घरात कोणाचा जन्म झाला, पार्टी. जगामध्ये प्रत्येक गोष्टीला एकच सोल्युशन आहे. आणि देवाचं वचन आपल्याला वॉर्निंग देत आहे त्या गोष्टीच्या अगेन्स्ट, की आपण द्राक्षरसाने मस्त होऊ नये. अर्थात मी असं नाही म्हणत की तुम्ही सर्व तसं करता, परंतु मी सांगते की जगाचे जे सोल्युशन आहे, जगाचे मार्ग हे परमेश्वराच्या मार्गांपेक्षा वेगळे आहेत. आपल्याला परमेश्वराच्या योजनेने चालायचं आहे. त्यांनी सांगितलं की प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन काय आहे? पवित्र आत्म्याने भरलं जा, त्याच्या प्रेरणेने चालवलं जा. जो द्राक्षरस आहे तो थोड्या वेळासाठी आपल्याला एक नशा होत असती, थोड्या वेळासाठी आपल्या दुःखांचा, आपले फेल्युअर्स जे आहेत आणि कुठल्या अनेक गोष्टी आहेत त्याचा आपल्याला थोड्या समयासाठी विसर पडतो. परंतु पवित्र आत्म्याचं जे सामर्थ्य आहे ते आपल्याला फक्त दुःखाचा विसर पाडत नाही, तर त्याच्यामधून विजयी असं बाहेर यायला ते सहाय्य करत असतं. परमनंट सोल्युशन द्राक्षारसामध्ये जगिकरित्या जर आपण पाहिलं तर टेम्पररी सोल्युशन आपल्याला मिळतं. थोड्या वेळासाठी, काही तासांसाठी त्या द्राक्षारसाचा जितका वेळ अंमल आहे तितक्या वेळासाठी आपल्याला काहीतरी गोष्टीचा विसर पडतो. एकदम नाही का, हेवन काय म्हणतात, स्वर्गामध्ये असल्यासारखं वाटत असतं. परंतु देवाचा पवित्र आत्मा जो आहे तो त्या दुःखांवरती विजय मिळवण्याचं सामर्थ्य आपल्याला देतो. देवाचा पवित्र आत्मा जो आहे तो ते सर्व बंधनं मोडण्याचं सामर्थ्य आपल्याला देतो. परमनंट लाईफ टाईम सोल्युशन मिळतं आपल्याला. हालेलुया. तुम्ही आनंदी नाहीये का? का झोप आली आहे? हॅलो. हालेलुया, हालेलुया. अनेक लोक जुन्या भूतकाळामध्ये अगोदरच्या जीवनात घडलेल्या गोष्टींवरून दुःखी होत द्राक्षारसाचं सेवन करत असतात, नाही का? मला हे दुःख झालं, ते मला दुःखाचा विसर पडण्यासाठी. पण ज्यावेळेस पवित्र आत्म्याच्या समक्षतेत, त्याच्या सानिध्यामध्ये आपण असतो ना प्रियांनो, भूतकाळाचा तर विसर पडतोच, पण आपला भविष्य काळ जो आहे तो सुद्धा विजयी होण्याचं सामर्थ्य आपल्याला मिळतं. भूतकाळामध्ये तो रखडून ठेवत नाही, वर्तमान काळामध्ये सामर्थ्य देतो आणि भविष्य काळ अधिक उज्ज्वल, अधिक प्रज्वल करण्याचं सामर्थ्य पवित्र आत्मा देत असतो. पवित्र आत्मा स्वर्ग राज्याची खात्री करून देत असतो. पवित्र आत्मा सार्वकालिक जीवन आपल्याला देत असतो. हालेलुया. आणखी काय होत असतं? थोडा वेळ दुःखांचा विसर पडतो, नाही का, असं काही लोक म्हणत असतात. द्राक्षारसामुळे दुःखांचा विसर पडतो. किती वेळ टेम्पररी सोल्युशन लोक जगामधले शोधत राहणार? कायम दुःख पण तेच असतं आणि सोल्युशन पण तेच असतं लाईफ टाईमसाठी. पण प्रभूचा एक स्पर्श
ते सर्व दुःख नाहीसं करतो. पवित्र आत्म्याचा एक स्पर्श त्या दुःखाचा कायमचा विसर पाडतं. आणि पुन्हा जर ती परीक्षा आपल्या जीवनामध्ये आली तर आपण तिथं हार मानत नाही, आपण तिथं दुःखी होत नाही, तर सामर्थ्याने आपण त्याला सामोरे जातो आणि विजयाने त्या परिस्थितीमधून बाहेर पडत असतो. हे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. दॅट इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर ऑफ द होली स्पिरिट. अलौकिक असं सामर्थ्य आहे आणि असाधारण असं सामर्थ्य आहे. त्या सामर्थ्याने तो आपल्या प्रत्येकाला भरू इच्छितो. हालेलुया. किती अद्भुत गोष्ट आहे. जे वाईन्स काय द्राक्षारस क्वालिटीनुसार पैसे असतात त्याचे ना, स्वस्तापासून. आणि देवाच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त करायला किती पैसे द्यावे लागतात? हां, किती? हां, मनुष्याचा हाच प्रॉब्लेम आहे. जे फुकट मिळतं त्याची किंमत राहत नाही. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे, ते आपल्याला फुकट मिळतं पण त्याची किंमत चुकवण्यात आलेली आहे. वधस्तंभावरती ती छोटी किंमत नाही आहे प्रियांनो. आपल्या पापांची क्षमा ही छोटी किंमत नाही आहे. आपली पाप क्षमा आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य याची किंमत इतकी मोठी आहे की सृष्टीचा निर्माण करता परमेश्वराला त्याचा एकुलता एक पुत्र द्यावा लागला. त्याचा एकुलता एक पुत्र ही किंमत आहे प्रियांनो. ज्यावेळेस त्याची समक्षता, त्याचं सामर्थ्य आपण नाकारतो त्यावेळेस त्याच्या पुत्राचं सामर्थ्य आपण नाकारतो. त्याच्या पुत्राचं बलिदान आपण तुच्छ लेखत असतो प्रियांनो. ती किंमत जी त्याने चुकवून दिलेली आहे त्याचा विसर पडू देऊ नका प्रियांनो. आणि तो पक्षघाती परमेश्वर नाहीये, पक्षपाती परमेश्वर नाहीये. तो लोकांमध्ये डिफरन्स करत नाही हो. आपल्या प्रत्येकासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी त्याने त्याचा पुत्र दिलेला आहे. जगातले कुठल्याही जात, धर्म, देश, रंग, वंश, कुठलेही लोक असू द्या, प्रत्येकाची किंमत एकच आहे, त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. ती किंमत चुकवण्यात आलेली आहे प्रियांनो. म्हणून आपल्याला फ्री मिळाला आहे. आपली तर पात्रता आणि लायकी नाहीये. आपण कधीच किंमत चुकवून देऊ शकलो नसतो पापी मनुष्य. आणि आपल्याला कधीच तारण मिळालं नसतं. आपल्याला कधीच पवित्र आत्मा आणि त्याचं सामर्थ्य मिळालं नसतं. परंतु आपला प्रभू हा प्रीतीचा परमेश्वर आहे. योहान 3:16 आपण सगळं पाठ करून म्हणतो, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी म्हटलेला आहे तिथं त्यांनी कंडिशन ठेवली नाही. स्त्री, पुरुष, जास्त शिकलेले, कमी शिकलेले, फक्त गोरे लोक, फक्त श्रीमंत लोक नाही हो. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. ती किंमत चुकवण्यात आलेली आहे. आणि म्हणून कधीच समजू नका, तारण, पवित्र आत्मा, देवाच्या ज्या गोष्टी आहेत त्याचं सामर्थ्य आपल्याला फुकट मिळालं कधीच समजू नका. आपल्याला पर्यंत ते फुकट आलंय पण देवाला त्याची किंमत चुकवून देण्यात आलेली आहे. आणि ह्याचं कधीच आपल्याला आपल्या स्मरणातून त्या गोष्टी जाऊ नये प्रियांनो. ज्या वेळेस आपल्याला या गोष्टीचं विस्मरण होतं त्यावेळेस आपण त्याला तुच्छ लेखत असतो. त्यावेळेस त्याच्या पुत्राचं बलिदान जे आहे ते आपण तुच्छ लेखत असतो प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर जाण्याच्या द्वारे भूतकाळामधलं, वर्तमान काळामधलं आणि भविष्य काळामधल्या सर्व पापांची आपल्याला क्षमा मिळालेली आहे. इतकं अद्भुत सामर्थ्य आहे त्याच्या त्या परिपूर्ण अशा देवाच्या वधलेल्या कोकऱ्याच्या रक्तामध्ये. 2000 वर्षांपूर्वी सांडलेलं जे रक्त आहे आज देखील त्याच्यात तेच सामर्थ्य आहे प्रियांनो. 2000 वर्षांपूर्वी प्रेषित 2 मध्ये जो पवित्र आत्मा उतरून आला शिष्यांवरती, आज देखील त्याच सामर्थ्याने तो आपल्याला भरतो प्रियांनो. आज देखील त्या सामर्थ्याचा वर्षाव आपल्यावरती तो करत असतो. आज देखील त्या सामर्थ्याने तो आपल्याला उपयोगात आणत असतो प्रियांनो. देवाचं वचन, देवाचं सामर्थ्य, प्रभू येशू ख्रिस्ताचं बलिदान, प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त, देवाची प्रीती, पवित्र आत्मा, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, ह्याला एक्सपायरी डेट नाही प्रियांनो. दररोजच्या दिवशी नवीनच आहे आपल्यासाठी. ते मनुष्याची चॉईस आहे, आपली निवड असते, आपण किती त्याला स्वीकारतो. कोणीतरी माझ्यासाठी एक वचन वाचा, जकर्या 4:6. सिस्टर वाचतील जकर्या 4:6. हालेलुया. धन्यवाद. तेव्हा त्याने मला उत्तर दिले,
जरुबाबेलास परमेश्वराचे हे वचन आहे, हं? बलाने नव्हे, हं. पराक्रमाने नव्हे, Yes. तर माझ्या आज्ञाने कार्यसिद्धी होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. कशा म्हणतो सेनाधीश परमेश्वर? बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याच्या द्वारे कार्यसिद्धी होती. जगातील लोक बलाचा उपयोग करतात, त्यांच्या इंटेलिजन्सचा उपयोग करतात, त्यांच्या सामर्थ्याचा उपयोग करतात, त्यांच्या पराक्रमाचा उपयोग करतात. जगातील राजे जे आहे ते पराक्रमी लोकांची, शस्त्रांची नेमणूक करतात दुसरं राज्य हस्तांतर करण्यासाठी, दुसरं राज्य मिळवण्यासाठी, परमेश्वराचं राज्य मिळवण्यासाठी. फक्त पवित्र आत्मा पुरेसा आहे, फक्त तुमच्या जीवनाचं पात्र पुरेसं आहे प्रियांनो. नो अदर क्वालिफिकेशन रिक्वायर्ड. दुसऱ्या कुठल्याही पात्रतेची गरज नाही. फक्त मी स्वतःला नम्रतेने त्याच्या हातामध्ये समर्पित करण्याची गरज आहे. त्याचं सामर्थ्य तो आपल्या ठाई होतो आणि आपल्याला उपयोगात आणत असतो. बल आणि पराक्रम आणि बुद्धी आणि सामर्थ्य कशाचाच उपयोग करायचा नाही, फक्त त्याच्या पवित्र आत्म्याचा उपयोग करायचा. आणि ते अंधकाराचं, सैतानाचं राज्य आहे, त्याच्यावरती हल्ला करायचा आहे. त्या अंधकारातले आत्मे जिंकून परमेश्वराच्या प्रकाशाच्या राज्यात घेऊन यायचे आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आणि मला पाचारण करण्यात आलेलं आहे. त्या सामर्थ्याने, त्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी, त्या सुपरनॅचरल अशा सामर्थ्याने भरून जाऊन कार्य करण्यासाठी त्याने आपल्याला पाचारण केलेलं आहे. दोन देशांची जेव्हा लढाई होत असते, युद्ध होत असतं, त्यावेळेस ज्या राजाला किंवा राज्याला त्याच्या वाटत असतं की आम्ही जास्त स्ट्रॉंग आहे आणि आम्ही हे जिंकू शकतो, ते सर्वात प्रथम जाऊन हल्ला करत असतात. हो नाही? ॲग्री? बरोबर ना? आज जर तुमच्यावरती सैतान हल्ला करतो असं तुम्ही कन्फेशन देता, तर समजून घ्या कोणाचं राज्य जास्त पराक्रमी आहे, तुम्ही समजता. देवाने त्याच्यासाठी आपल्याला पाचारण केलेलं नाही. त्या सैतानाच्या राज्यावरती आम्ही आक्रमण करण्यासाठी त्याने आपल्याला पाचारण केलेलं आहे. त्याने आपल्याकडून पळ काढावा, त्याचे सर्व राजे जे आहे ते भयभीत व्हावे, त्याच्या अधिपतींनी त्याच्या राज्यातल्या सामर्थ्याने आपल्या समोरून पळ काढावा, याकरिता त्याने पाचारण केलेलं आहे. याच करता त्याने पवित्र आत्म्याचा अभिषेक तुम्हाला आणि मला केलेला आहे. तो अधिक अभिषेक करू इच्छितो. याला म्हणतात एक्स्ट्रा ऑर्डिनरी असणं, असामान्य असणं. त्याच्यासाठी त्याने आपल्याला अभिषेक केला आहे. जर आपण आतापर्यंत असं केलं नाही, आज देवाचा आत्मा आपल्याशी बोलत आहे. तो जागृतीचा शब्द तो बोलत आहे. झाले गेले दिवस विसरून जा. आजचा दिवस हा तुमच्यासाठी जीवन परिवर्तनाचा दिवस आहे. आजचा दिवस हा निर्णय घेण्याचा दिवस आहे. आजचा दिवस हा त्याच्या सामर्थ्याने भरून जाण्याचा दिवस आहे. आजचा दिवस हा त्याच्या गौरवाने आणि सामर्थ्याने भरून जाण्याचा दिवस आहे. आजचा दिवस हा सैतानाच्या राज्याच्या विरुद्ध आक्रमणाची तयारी करण्याचा दिवस आहे. हालेलुया. त्यासाठी त्याने प्रत्येकाला पाचारण केलेलं आहे. ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि अतिसामान्य, सुपरनॅचरल, अलौकिक असं सामर्थ्य त्याने आपल्याला दिलेलं आहे. त्याच्याशिवाय आपण काहीच नाही. त्याच्याशिवाय आपण काहीच नाही. त्याच्याशिवाय जो मनुष्य आहे त्याच्यावर सैतान हल्ले करतच राहणार. परंतु जो त्याच्या सामर्थ्याने भरलेला आहे त्याच्यापुढून सैतान पळ काढणार. हालेलुया. आज त्याने त्याच्यासाठी पाचारण केलेलं आहे. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. कोणीतरी लूक शुभ वर्तमान याचा 4 अध्याय 18-19 माझ्यासाठी जोरात वाचा. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला येस. आहे. कारण विना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. त्याने मला पाठविले आहे. ते अशासाठी की धरून नेलेल्याची सुटका. येस. एक मिनिट, हळूहळू सिस्टर. परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे. कोणाकोणाला पवित्र आत्मा मिळालेला आहे त्या प्रत्येकासाठी हे अभिवचन आहे. ज्यांना मिळाला नाही, प्रभू तुम्हाला तसंच सोडत नाही, सर्वांना देण्याचं त्याने अभिवचन दिलंय. तुमच्यासाठी सुद्धा हे वचन आहे. कशासाठी देवाचा आत्मा आपल्यावरती आला आहे? वाचा सिस्टर, एक लाईन. धरून नेलेल्याची सुटका. हा, धरून नेलेल्यांची सुटका. कोणी धरून नेलं आहे? सैतानाने त्याच्या राज्यामध्ये पापाचे गुलाम, दास्य अनेक लोकांना केलेलं आहे. त्यांना तुमच्याद्वारे सुटका देण्यासाठी त्याने अभिषेक केलेला. आणखी आता या पूर्ण दृष्टीचा लाभ हा याची घोषणा करावी.
आंधळ्यांना दृष्टीचा लाभ. इथं नॅचरल चमत्कार सुद्धा आहेत. अंध आहेत, अपंग आहे, त्यांना देखील तुमच्या जीवनाच्या द्वारे आरोग्य देण्यासाठी त्यांनी केलं आहे. पण महत्त्वाचं म्हणजे आत्मिकरित्या जे आंधळे आहे, देवाचं वचन सांगतं जगाच्या दैवतांनी मनुष्यांचे नेत्र अंध केलेले आहे. आत्मिकरित्या जे आंधळे केलेले लोक आहे त्यांना देवाच्या वचनाचा प्रकाश द्यावा, त्यांना त्या वचनाची दृष्टी प्राप्त व्हावी, याकरिता तुम्हाला त्याने अभिषेक केला आहे. आणखी काय सिस्टर वाचा पुढं. यांची घोषणा करावी. त्याच्या वचनाची, त्याच्या सामर्थ्याची घोषणा करावी. आणखी ठेचले जात आहे त्यास सोडवून पाठवावे. जे ठेचले जात आहे त्यास सोडून पाठवावे. सैतानाने अनेक लोकांची अशीच अवस्था केली आहे प्रियांनो. ठेचले जात आहेत, ते त्या दुःखामध्ये भरडले जात आहे. जगाकडे आशा नाही प्रियांनो. जग ज्या गोष्टींवरती आशा ठेवतं ते परमनंट सोल्युशन नाही. तो फक्त त्यांना भूल देण्यात येत आहे. त्यांचा पैसा त्यांचं उत्तर नाही प्रियांनो. त्यांच्याकडं असलेली औषधं त्यांचं उत्तर नाही प्रियांनो. त्यांच्याकडं असलेली बेस्ट टेक्नॉलॉजी हे त्यांच्यासाठी उत्तर नाही प्रियांनो. उत्तर फक्त आपल्याकडं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आहे प्रियांनो. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य हे उत्तर आहे. जगातली कुठलीही समस्या असू द्या, कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन एकच आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आणि प्रभूची स्तुती असो, आपल्या सर्वांकडे ते आहे. आणि म्हणून आता जगामध्ये उत्तरं शोधत फिरू नका. जगाची उत्तरं तुमच्याकडे आहेत. हालेलुया. आणखी काय लिहिलं सिस्टर वाचा पुढे. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करा. परमेश्वराच्या प्रसादाचं वर्ष म्हणजे काय की त्याच्या बरोबर सदा सर्वकाळ राहण्याचे जे वर्ष आहे, प्रभूच्या येण्याबद्दलची घोषणा करायची आहे आपल्याला. फक्त काय लोक जाऊन येशू ख्रिस्त तुम्हाला आरोग्य देईल, तुमच्या सर्व समस्यांचं उत्तर मिळेल, तुमच्या प्रॉब्लेममधून तुम्ही बाहेर येताल, तुम्हाला आरोग्य मिळेल. दिस इज व्हेरी हाफ थिंग व्हॉट यू आर टॉकिंग. एकदम अधुरं असं शुभवर्तमान आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पापक्षमा, तारण प्राप्ती, सार्वकालिक जीवन आहे. आणि इथंच शुभवर्तमान संपत नाही. आपल्याला स्वतःची तयारी करायची आहे. प्रभू पुन्हा लवकर येत आहे, हे संपूर्ण शुभवर्तमान आहे. या शुभवर्तमानाची आपल्याला घोषणा करायची आहे. हे शुभवर्तमान गाजवण्यासाठी त्याने तुम्हाला आणि मला पाचारण केलेलं आहे. जगाची जी होपलेस, आशा विरहित अशी परिस्थिती आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला जाऊन आपल्याला ख्रिस्त ही आपल्यासाठी जी गौरवी आशा परमेश्वराने नेमलेली आहे त्याची घोषणा करायची आहे. जगाला माहिती नाही मेल्यानंतर काय होत असतं. जगाकडं उत्तरच नाही. ते वर्षानुवर्ष लोक शोधण्याचा प्रयत्न करत आहे आणि सैतान त्यांना भरकटून त्या बंधनात टाकत आहे. तुम्हाला, मला, आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या सर्वांसाठी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. तो लवकर येत आहे, तो विलंब करणार नाही. त्याचं येणं लवकर झालं आहे. परमेश्वराच्या प्रसादाचं जे वर्ष आहे, त्याच्या येण्याचा जो समय आहे, त्याची घोषणा करण्यासाठी त्याने पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. त्याच्यासाठी तुमचं माझं पाचारण झालेलं आहे. आपली नेमणूक करण्यात आलेली आहे. हालेलुया. इट्स व्हेरी सिम्पल. आपण त्याला खूप कॉम्प्लिकेटेड करत असतो गोष्टींना. देवाच्या वचनात सगळ्या गोष्टींचं इतकं क्लिअर कट सुंदर असं सोल्युशन दिलेलं असतं. पण मनुष्य काय करतो, स्वतःच्या बुद्धीने काहीतरी गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, स्वतःच गुंता निर्माण करतो, स्वतःच त्यात अडकलेला असतो. पण त्या सर्व गुंत्यामधून सोडवण्याचं सामर्थ्य पवित्र आत्म्यामध्ये आहे. म्हणून ज्यावेळेस असं वाटतं ना, आता मला सुचत नाही, समजत नाही, काय करू, परमेश्वराला शरण या. पवित्र आत्मा त्या सर्व गुंत्यामधून तुम्हाला बाहेर काढेल, त्या सर्व भरकटणाऱ्या विचारांमधून आणि तुम्हाला समजत नाही अशा परिस्थितींमधून बाहेर काढेल आणि त्याचे स्वर्गीय समजबुद्धी तो तुम्हाला देईल. यशाया 10:27 वाचा. हालेलुया.
आणखी कशासाठी परमेश्वराने आपल्याला अभिषेक केला आहे, कशासाठी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य देण्यात आलेलं आहे, जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे, आपण सुपर नॅचरल जे आहे ते कशासाठी केलेलं आहे. वाचा. त्या समयी असे होईल की हां. तुझ्या खांद्यावरून हां. त्याचा भार व तुझ्या मानेवरून त्याचे झूल निघेल आणि तुझ्या पुष्टतेमुळे ते मोडून जाईल. जू भार कसं असतं, एखादी बैलगाडी घोडागाडी आपण पाहतो ना, कुठल्या तरी जनावरांच्याद्वारे, खेचर असतं, बैल असतो, घोडा असतो, असेच अनेक प्राणी असतात. त्यांच्या मानेवरती एक जोखड असं ठेवण्यात येतं, जू ठेवण्यात येतं. त्यांना इथं मजल लावण्यात येतं, त्याला मराठीत काय म्हणतात, असं इथं पण लावण्यात येतं मानेला. आणि त्यांच्या नाकामध्ये वेसण घालण्यात येते. आणि मग काय होतं, कशासाठी करतात तसं, कोणी सांगू शकेल? येस, बरोबर आहे की कोणीतरी ती गाडी चालवत आहे किंवा त्या जनावरावरती स्वार झालेला व्यक्ती आहे, तो त्याला कंट्रोल करत असतो. आज जगाला सुद्धा सैतानाने असंच कंट्रोल केलंय प्रियानो. अंधकार, रोग, आजार, अज्ञान, पाप या सर्व जोखडा आणि बंधनामध्ये सैतानाने त्यांना अडकून ठेवलेलं आहे. बंधन पण त्यानेच घातलंय, रस्ता पण तोच दाखवते त्यांना. त्याचं गुलाम केलेलं आहे. आज त्यांना त्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी आपल्याला देवाने पवित्र आत्म्याचा अभिषेक केलेला आहे. ते जोखड मोडून टाकण्यासाठी, ते बंधन झुगारून टाकण्यासाठी, ती व्यसन झुगारून देण्यासाठी, ते तोडून मोडून निष्क्रिय करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर जर एखादा प्राणी आहे त्याची झापड आणि ते जू आणि व्यसन सगळं काढून टाकलं तर काय होईल, तो मुक्तपणे संचार करेल, तो पाहिजे त्या दिशेने धावेल. आणि तसंच अनेकांना त्या पापाच्या सैतानाच्या बंधनातून मोकळं करण्यासाठी तुम्हाला मला अभिषेक करण्यात आलेला आहे. त्यांना आपण मुक्त करावं, ते जोखड मोडून टाकावं, यासाठी आपल्याला पाचारण करण्यात आलेला आहे. यासाठी त्याचा पवित्र आत्मा आपल्याला देण्यात आलेला आहे. जो आधीचा पापी मनुष्य आहे आपल्या जीवनावरती सुद्धा, आधीचा जो पापी मनुष्य आहे त्याने कंट्रोल करू नये, तर आपण आपल्या स्वतःचा कंट्रोल देवाच्या पवित्र आत्म्याच्या स्वाधीन करावा. यासाठी देखील आपल्याला वैयक्तिकरित्या पाचारण करण्यात आलेलं आहे. मनुष्याचे स्वभाव, मनुष्यांचे विचार ह्याच्यानुसार आपण धावू नये. आपण विश्वासणारे लोक आहेत, आपण प्रभूचे लोक आहे, आपल्याला पुष्कळ वेळेस सैतानाची वाणी कळते. आपण लगेच म्हणतो नाही नाही हे सैतानाचं आहे, आपल्याला नाही करायचं, जगातल्या गोष्टी आहे. परंतु आपल्या स्वतःची वाणी आपण पुष्कळ वेळेस ओळखू शकत नाही. मनुष्याचे विचार, मनुष्यांचे योजना याच्यावरती आपण विजय मिळवू शकत नाही. आज त्या बंधनात सुद्धा जे कोणी आहे त्या प्रत्येकाला पवित्र आत्म्याला शरण येऊन स्वतःसाठी बंधमुक्त आज होणं गरजेचं आहे. मनुष्याचं सामर्थ्य, मनुष्याचे विचार, मनुष्याचं पावड, स्वतः मीपणाचं जे बंधन आहे त्याच्यामधून सुद्धा आज आपल्याला मुक्त होण्याची गरज आहे. देवाच्या पवित्र आत्म्याला संपूर्ण समर्पण करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. त्याच वेळेस देवाचा पवित्र आत्मा जो आहे तो आपल्यावरती संपूर्ण ताबा घेईल आणि मग तो आपल्याला एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एक सुपर नॅचरल अशी पर्सनॅलिटी बनवल. प्रियानो, शमशोनाबद्दल आपण ऐकणार वाचणार होतं. शास्त्रे 14:19 वाचा. परमेश्वराच्या आत्म्याने त्याच्यावर एकाएकी झडप घातली, त्याच्यावर म्हणजे शमशोनावरती. हां. आणि तो अक्षुणाला गेला. 30 माणसे ठार करून त्याने त्यांना लुटले आणि ज्यांनी थोडे उलगडले होते त्यांना पोशाख दिले. शेवटी तो संतप्त होऊन आपल्या बापाच्या घरी निघून गेला. जेव्हा त्याच्यावरती देवाच्या आत्म्याने झडप घातली असं म्हटलेलं आहे, बरोबर, शमशोनावरती. आणि त्याने काय केलं, गाढव जे आहे मेलेलं त्याचं जाबाड, त्याची कवटी असेल ते त्याला हातास लागलं आणि त्याने एकट्याने किती लोकांना मारून टाकलं. नॅचरली शक्य आहे का? मी मूव्हीजमधलं बोलत नाही हां. मूव्हीजमध्ये काय पण होत असतं, पण खरोखरचं म्हणते आपल्या पर्सनल लाईफमध्ये
एक व्यक्ती, तो पण शस्त्र नाहीये काही, त्याला कुठेतरी जाबड मिळालंय फक्त एक मेलेल्या गाढवाचं, आणि 30 लोकांना एक व्यक्ती मारणं शक्य आहे का? कोणालाच शक्य नाही. परंतु म्हणूनच त्या वचनाची सुरुवातच केलेली आहे, त्याच्यावर देवाच्या आत्म्याने झडप घातली. ज्यावेळेस देवाचा आत्मा आपल्यावरती येतो, त्या काळामध्ये जुन्या करारातली गोष्ट आहे, त्यांच्यावरती काही काळासाठी काहीतरी अद्भुत गोष्ट करण्यापुरता देवाचा आत्मा उतरून येत होता. परंतु प्रेषित 2च्या नंतर प्रभूचं येणं आता जेव्हा होईल, तोपर्यंत तो आपल्यामध्ये येऊन वस्ती करतो आणि तो सदा सर्व काळ आपल्या सोबत राहत असतो प्रियांनो. आणि म्हणून त्या देवाच्या आत्म्याने आपला ताबा का घेतला आहे, झडप घेतली, तिथं मराठीत लिहिलंय त्याने ताबा, ही टू कंट्रोल ओव्हर हिम असं म्हटलेलं आहे. त्याने ताबा आपला कशासाठी घेतला आहे प्रियांनो, की आपण त्या सामर्थ्याने भरून एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम करावं, जगाच्या दृष्टीने जे अशक्य वाटतं ती गोष्ट करावी. त्याने एका व्यक्तीने 30 लोकांना मारलं प्रियांनो. आणि ते पलिष्ठी होते. पलिष्ठी म्हणजे दे वर काइंड ऑफ जायंट्स. ते खूप थोर असे होते, मोठ्या बिल्डचे लोक होते ते, इस्रायलाइट्सपेक्षा. गोल्यातची स्टोरी माहिती आहे ना, दावीद गोल्यातची, तो पण ही वॉज जायंट. पलिष्ठी लोक तसे होते, इस्रायलचे शत्रू होते ते. परंतु एका व्यक्तीने 30 जणांना मारले. आज तर देवाचा आत्मा आपल्यामध्ये असा वस्ती करतो की तो म्हणतो 1,000ची आणि 2 10,000ची पाठ पुरवेल. आज त्या पवित्र आत्म्याने आपल्यावरती असा अभिषेक आणि अनुग्रह केलेला आहे. आपण 2च आहोत, एक आपण स्वतः आणि एक आपल्या ठाई वस्ती करत असलेला देव, जो पवित्र आत्मा. शमशोन आणि 30 लोकांना मारून टाकलं. तुम्ही एका वेळेस एक व्यक्ती 2,000 लोकांना मारून टाकावी, म्हणजे खरोखरचं जाऊन जीव मारणं नाहीये. आय एम टॉकिंग इन स्पिरिच्युअल टर्म्स, आत्मिकरित्या बोलत आहे. एखाद्या व्यक्तीसाठी आपण प्रार्थना करतो, एखाद्या व्यक्तीला आपण शुभवर्तमान सांगत असतो, त्यावेळेस त्या व्यक्तीला त्रास देणारा जो आत्मा आहे ना, त्याच्या विरोधात आपण युद्ध करत असतो. हे लक्षात घ्या. समजा एखादा व्यक्ती आला, सिस्टर मला असा त्रास होत आहे, आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, प्रभू आपली प्रार्थना ऐकतो. त्यावेळेस काय झालेलं आहे, त्या व्यक्तीला जो त्रास देणारा आत्मा आहे त्याच्या विरोधात तुम्ही युद्ध जिंकलेला आहे. म्हणून त्या व्यक्तीच्या जीवनात परमेश्वराने चमत्कार केलेला आहे. आणि म्हणून आता तुमचं टार्गेट, देवाच्या पवित्र आत्मा ज्यांना प्राप्त झालेला आहे, एका दिवशी एका व्यक्तीचं टार्गेट 2,000 आहे. लक्षात ठेवा, देवाच्या वचनानुसार. काय इम्पॉसिबल बोलता सिस्टर, इम्पॉसिबल पॉसिबल करणाराच देवाचा आत्मा आहे. जे मनुष्याला इम्पॉसिबल वाटतं तेच देवाचा आत्मा करत असतो. कारण आपल्या बुद्धी सामर्थ्यावरती आपण काहीच करत नाही. जे काही करणारा आहे, करता करविता जो आहे, तो देवाचा पवित्र आत्मा आहे, त्याचं सामर्थ्य आहे प्रियानो. आपण शुभवर्तमान सुद्धा एखाद्या व्यक्तीला सांगतो, देवाबद्दलची गोष्ट, प्रभूचा ते स्वीकार करतात, तेव्हा त्याच्यावरती राज्य करणारा जो सैतान आहे, अंधकाराचा आत्मा, त्याच्या विरोधात युद्ध आपण जिंकलेलं असतो. ही गोष्ट समजून घ्या. कोणासाठी आपण प्रार्थना करतो, शुभवर्तमान सांगतो, देवाबद्दल सांगतो, या साध्या गोष्टी नाही आहेत मनुष्याच्या लेवलवरच्या. आत्मिकरित्या बघा, तुम्हीच लोकांनी आतापर्यंत प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी कोणासाठी आयुष्यात प्रार्थना केली असेल. म्हणजे एकदा तरी तुम्ही त्या सैतानाला पळवून लावलंय. मग घाबरता कशाला? जर देव आपल्या सोबत आहे तर आपला विरोधी कोण आहे? कोणीच नाही. कोण आहे हा क्वेश्चन त्याने विचारला, त्याच्या पुढे कोणी उत्तरच देऊ शकलं नाही. त्याचाच अर्थ हा आहे की जर देव आपल्या बरोबर आहे, त्याचा पवित्र आत्मा आपल्या बरोबर आहे, तर आपला विरोधी कोणीही नाही. कोणीच नाही प्रियांनो, कोणीच नाही. कारण माहितीये का, आपल्याला वाटतं आपला विरोधी सैतान आहे, हे सगळं सत्य आहे. पण ज्या वेळेस आपण त्याच्या समोर देवाचा आत्मा घेऊन, देवाच्या आत्म्याने प्रेरित होऊन जातो, त्यावेळेस सैतानाला तुम्ही आणि मी दिसत नसतो, त्याला प्रभू दिसत असतो. कारण कार्य करणारा पवित्र आत्मा आहे. प्रभूच्या विरोधात सैतान कार्य करेल का? प्रभूच्या समोर, त्याच्या समक्षतेसमोर सैतानाचा टिकाव लागतच नाही. आणि म्हणून आपण स्वतःच्या बळावरती सैतानाला सामोरं जायचं नाही. पवित्र आत्माचं जे सामर्थ्य आहे ते घेऊन आपल्याला देवाच्या सामर्थ्यानिशी त्या सैतानाला सामोरे जायचं आहे. आपण 1 शमूएल 10:6 वाचा.
पहिले शमूएल 10 अध्याय आणि 6 वचन. तेव्हा परमेश्वराचा आत्मा तुझवर जोराने येईल व तूही त्यांच्या बरोबर भाषण करू लागशील व तुझ्यात बदल होऊन तू निराळा मनुष्य होशील. आज पवित्र आत्म्याबद्दलचे खूप गोष्टी मी बोलत असते. जे यूट्यूब लिसनर्स आहे त्यांच्यासाठी सुद्धा माझे आणखी लिंक्स आहे खूप साऱ्या पवित्र आत्म्याच्या टीचिंगबद्दल. तुमच्यापैकी पण कोणाला पाहिजे असेल, महानायम व्लॉग यूट्यूबवरती चॅनल आहे माझा, तिकडे खूप सारे जवळजवळ 1,500-2 हजार मेसेजेस अपलोड केलेले आहेत आणि तुम्ही नक्की ऐका. परमेश्वर तुम्हाला त्याच्यामधून नक्की स्पर्श करेल. नवीन करारातून खूप साऱ्या गोष्टी पवित्र आत्म्याबद्दल बोलतो. आज मी मुद्दाम जुन्या करारातल्या गोष्टीसुद्धा काढल्या, कारण काही लोकांना असं वाटतं की प्रेषित 2 पुरतं ते मर्यादित आहे आणि ह्यांनी काय नवीनच काढलंय. एवढ्या वर्ष काय आम्ही कुठं ऐकलं नव्हतं, कोणी काय बोललं नव्हतं, ह्यांचं काहीतरी नवीनच आहे. कालच वचन वाचलं, उत्पत्ती 1:2, देवाचा आत्मा जळावर. देवाचा आत्मा म्हणजे देवच आहे स्वतः. देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्म्यावरती आपण सर्वजण विश्वास ठेवतो. अर्थात आपले 3 देव नाही, देव एकच आहे, परंतु तो संपूर्ण स्वरूपामध्ये मनुष्याच्या समोर एकसाथ प्रगट होऊ शकत नाही, कारण तो तितका पवित्र आहे, तो तितका सामर्थ्याने गौरवाने भरलेला आहे. पापी मनुष्य जर त्याचं तेवढं सामर्थ्य घेऊ शकत नाही, तो मृत्यू पावल. आणि म्हणून देवाने मनुष्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळं स्वरूप जे आहे त्या स्वरूपात तो मनुष्याच्या समोर प्रगट झाला, वेगवेगळ्या योजना घेऊन. आणि म्हणून आपल्याला जुन्या करारात जर पाहिलं तर देव जो पिता असं आपण म्हणतो, आणि नवीन करारात जर मत्तय, मार्क, लूक, योहान, प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आपण पाहतो. प्रेषित 2च्या नंतर आता प्रभूचे येणं होईपर्यंत पवित्र आत्म्याचं युग आहे. आपण पवित्र आत्म्याच्या रूपामध्ये पाहतो. पवित्र आत्मा म्हणजे कोणीतरी आत्मा नाहीये, तो देव स्वतः आहे, तो मनुष्य आहे, तो सामर्थ्य आहे, तो देवाचं परिपूर्ण गौरव आहे, तो देवाची परिपूर्ण इच्छा आहे, तो देवाचं परिपूर्ण सामर्थ्य आहे. आणि आनंदाची गोष्ट ही आहे की तो आपल्या ठाई वस्ती करतो, तो त्याच्या सामर्थ्याने आपल्याला भरून काढतो. आज किती लोक अपेक्षा घेऊन आले आहे की देवाच्या सामर्थ्याने त्याने मला भरून टाकावं. मी तुम्हाला म्हणणार नाही मला सांगा, प्रभूला सांगा, कारण मी काय तुम्हाला सामर्थ्य देऊ शकत नाही हो, मलाच त्याच्याकडे जावं लागतं घ्यायला सामर्थ्य. म्हणून मनुष्याच्या मागे सामर्थ्य घ्यायला धावू नका. सामर्थ्याचा खरा उगम आणि स्रोत जो आहे तो फक्त प्रभू आणि पवित्र आत्मा आहे. त्याला मागा, तो तुम्हाला नक्की देईल. तो तुम्हाला त्या सामर्थ्याने आज भरून टाकणार आहे. त्याच्या गौरवाने, त्याच्या सामर्थ्याने आज तुम्हाला अभिषेक तो करणार आहे. ते सामर्थ्य, त्याची ओतणी, त्याच्या गौरवाची ओतणी आज तुमच्या जीवनाच्या पात्राच्या ठाई तो करणार आहे. आणि देवाचं देणं मनुष्यासारखं नसतं. देऊ का नको देऊ, 2 देऊ का 5 देऊ, 4 देऊ का. अहो त्याच्याकडं इतकं आहे, त्याच्याकडं इतकं आहे, आणि आपण तर सर्व त्याचे पुत्रकन्या आहोत. आणि म्हणून तो आपल्याला देताना ओव्हरफ्लोईंग देत असतो, भरून वाहणारं, ओसंडून वाहणारं इतकं देत असतो. आज तोच अभिषेक तो आपल्याला करू इच्छितो. भरून वाहणारा, ओसंडून वाहणारा, आपलं जीवन परिपूर्ण करून इतरांपर्यंत पोहोचणारा, त्या सामर्थ्याने तो आपल्याला भरू इच्छितो. तो अभिषेक तो आपल्याला करू इच्छितो. परमेश्वर हा महान आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य 3.5 वर्ष त्याच्यासोबत होते, सर्व गोष्टी पाहत होते. प्रभू कसा कार्य करतो, कसं चमत्कार करतो, प्रभू कसा शिकवत आहे. जेव्हा ते प्रभू बरोबर होते, सर्व गोष्टी प्रभूच करत होता. जर चमत्कार वाचले, सर्व चमत्कार कोणी केले? प्रभूने केले. एकदाच त्यांना करायला लावलं, त्यांनी काय? प्रभू ते भूत आमच्याच्याने जात नाही. मग प्रभू काय म्हणाला? काय सांगितलं प्रभूने तेव्हा, जेव्हा त्यांच्याकडून भूत गेलं नाही तेव्हा? उपास आणि प्रार्थनेशिवाय अशा जाती जात नाही. हे त्यांना त्याने दिलेलं टेम्पररी सोल्युशन होतं बरं का. आपण ते वचन घेऊन त्याच्यातून काय काय लोक उपास प्रार्थनेचं खूप मोठे टीचिंग्स करतात की अशुद्ध शक्ती उपास. पण प्रभू येशू ख्रिस्तानी त्यावेळेस त्यांना तसं का सांगितलं, याचं कारण हे आहे
प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाल्यावरती कबुतराच्या रूपात त्याच्यावरती पवित्र आत्मा उतरून आला होता. तिथून पुढं जर का आपण मॅथ्यू चॅप्टर 4 आणि योहानमध्ये पाहिलं तर त्या ठिकाणामध्ये म्हटलेलं आहे की तो देवाच्या आत्म्याने परिपूर्ण होऊन सेवा करू लागला. परंतु शिष्य जे होते त्यांना तोपर्यंत पवित्र आत्मा देण्यात आला नव्हता आणि म्हणून त्यांना उपास आणि प्रार्थना करण्याचं सोल्युशन परमेश्वराने प्रभूंनी सांगितलं. परंतु पुनरुत्थानानंतर 40व्या दिवशी जेव्हा प्रभू स्वर्गामध्ये घेतला गेला प्रेषित 1 मध्ये, ते पुढचे 10 दिवस ते यरुशलेमेमध्ये तशीच वाट पाहत राहिले, प्रार्थना करत राहिले. आणि प्रेषित 2 मध्ये ज्यावेळेस त्यांच्यावरती पवित्र आत्मा उतरून आला, तिथून पुढं ते जेव्हा रस्त्याने देखील चालत होते तर त्यांच्या त्या सावलीने देखील लोकांना आरोग्य मिळत होतं. त्यांच्यावरती वस्त्र आणून टाकलेले घेऊन जात होते, त्याच्याद्वारे अनेकांना आरोग्य मिळत होतं. त्यांना दुरून पाहून अशुद्ध शक्ती म्हणत होते की हे पहा, जिवंत देवाचे पुत्र आहे, जिवंत देवाचा मनुष्य आहे. आज देखील आपण त्याच काळामध्ये राहतो, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या काळामध्ये आपण राहत आहोत. प्रियांनो, आपल्याला खूप उपास प्रार्थना करूनच सामर्थ्य प्राप्त करण्याची गरज नाही, त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य असणं. हालेलुया. उपास प्रार्थनेद्वारे सामर्थ्य मिळतं, मी त्याच्या विरोधात बोलत नाही. पण जर उपास प्रार्थना फक्त करतो आणि पवित्र आत्मा नसेल तर फायद्याचं नाही आहे प्रियांनो. महत्त्वाचं उपास प्रार्थनाच्या पेक्षा पण महत्त्वाचा पवित्र आत्मा आहे आणि त्याचं सामर्थ्य असणं हे आपल्यासाठी फार गरजेचं आहे. त्याचं सामर्थ्य, तेच सामर्थ्य जे शिष्यांवरती उतरून आलं ते आज देखील आपल्यासाठी आहे प्रियांनो. शिष्य कम्फर्ट झोनमध्ये गेले प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर राहून. योहान 16:7 वाचा. योहान 16:7. हालेलुया. तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे. हां, आता प्रभू येशू ख्रिस्त शिष्याशी बोलत आहे आणि तो काय म्हणत आहे माहिती का? मी जावे हे अगत्याचे आहे. शिष्य इतके कम्फर्टेबल आता प्रभू बरोबर झाले होते. प्रभू, आम्ही तुझ्या बरोबर फिरतो, तू सेवा कर, आम्ही फक्त बघतो. पण प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की मी जावे हे अगत्याचे आहे. प्रभू येशू ख्रिस्त काय परमनंटली पृथ्वीवर राहायला आला नव्हता. जोपर्यंत त्याचा मृत्यू होत नाही आणि तो पुनरुत्थित होत नाही तोपर्यंत तारणाचं आणि सामर्थ्याचं कार्य होत नव्हतं. आणि तिथून पुढं तर अजून एक महान गोष्ट राखून ठेवली होती. कुठली? वाचा. कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. येस. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवेन. हां, कैवारी म्हणजे पवित्र आत्म्याबद्दल म्हटलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की माझं कार्य पूर्ती करणं गरजेचं आहे. मी काय कायमचं आता पृथ्वीवरती वास्तव्य करत नाही, परंतु देवाच्या वचनात हे सांगितलं की त्याने आपल्याला अनाथ असं सोडलेलं नाही. प्रत्येक कालखंडामध्ये देव मनुष्याला प्रगट ह्याच्यासाठी होत आहे की तो प्रत्येक क्षणाला आपल्याला खात्री करून देतो की मी तुमच्या सोबत आहे. जुन्या करारात देव जो पिता होता, प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांबरोबर प्रत्यक्ष होता. आज पवित्र आत्म्याच्या रूपामध्ये तो प्रत्यक्षरित्या 24 तास आपल्या सोबत राहत आहे प्रियांनो. आणि आपण घाबरत राहतो गोष्टींना. अंधाराची भीती, कसल्या कसल्या भीती वाटतात ना, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. प्रकाशाचा उत्पन्न करता आपल्या सोबत आहे आणि आपल्याला अंधाराची भीती. काय काय लोकांना अशुद्ध शक्तींची भीती वाटते. आपल्याला बघून जर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आपण भरले असलं ना, ते आपल्याला बघून किंचतील, पळ काढतील, तुम्ही काही न करता निघून जातील. ते आज त्या सामर्थ्याने आपल्याला भरणार आहे. त्या सामर्थ्याचा आपण स्वीकार करणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. त्या सामर्थ्याचा अभिषेक तो आपल्या प्रत्येकाला करू इच्छितो. आपण प्रत्येकाने त्या सामर्थ्याचा अनुभव घ्यावा ही त्याची आपल्यापासून इच्छा आहे. प्रभू येशू ख्रिस्त जोपर्यंत स्वर्गात जात नाही तोपर्यंत पवित्र आत्मा येत नव्हता. पण आज पवित्र आत्म्याचं युग आहे आणि आपण त्याच्या सामर्थ्याने भरलं जावं ही देवाची आपल्यापासून इच्छा आहे. संत पाऊल जो आहे, शाऊल होता तो आधी, आपल्याला त्याची गोष्ट माहिती आहे. परुषी होता तो अतिशय उच्च शिक्षित होता. ही वॉज व्हेरी इंटेलिजंट, ब्रिलियंट. तो धर्मगुरू होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर जे विश्वास ठेवतात
त्यांचा छळ कसा करावा ह्याचं पण खूप चांगलं ट्रेनिंग त्यांनी घेतलेलं होतं. अनेकांना ट्रेन पण करत होता त्या गोष्टी, छळ करण्यासाठीच चालला होता. पण ज्या वेळेस प्रभूचा एक साक्षात्कार त्याला घडला, ती एक वाणी त्यांनी ऐकली, एक स्पर्श त्याला जाणवला, त्यावेळेस त्याला कळालं प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्म्याशिवाय सर्व काही व्यर्थ आहे. पवित्र आत्मा शिवाय, प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय मी जगू शकत नाही. त्याचं सर्व जे ज्ञान, बुद्धी, सामर्थ्य आणि सर्व ज्या योजना कपटाच्या, दुष्टाच्या आणि विश्वासणाऱ्यांचा छळ करण्याच्या एका क्षणामध्ये त्या योजना इतक्या बदलल्या प्रियांनो. पवित्र आत्म्याने ताबा घेतल्यावरती मनुष्याचं जे सुपरनॅचरल जीवन आहे ते बघा किती परिवर्तन. जो एकेकाळामध्ये मंडळीचा छळ करणारा होता, त्याच्या एवढा छळ कोणीच नाही सहन केला. तो म्हणतो प्रभू सारखे फटके किती वेळेस खाल्ले? 3 वेळेस खाल्ले फटके. संत पावलाचं परिवर्तन झाल्याच्या नंतरचा आयुष्याचा अभ्यास करा. प्रभूची सेवा करण्यासाठी त्याने विवाह देखील केला नाही. तो एका ठिकाणी स्थिर थांबला नाही, अनेक ठिकाणी प्रवास केला. अनेक जी पत्र लिहिली आहेत, वाचा, नक्की वाचा. तुरुंगातून मॅक्झिमम पत्र लिहिलेले. खोड्यामध्ये अडकवण्यात यायचं पूर्वीच्या काळात, म्हणजे रिकामी विहीर असायची, वरून असं त्यांना आधांतरी सोडण्यात यायचं. त्यांचे 2 हात दोन्ही साईडनी बांधायचे, दोन्ही पाय पण बांधून ठेवायचे. फक्त विचार करा, इमॅजिन. आणि तशा परिस्थितीत ते काय करायचे? प्रभूची गीतं गात होते. आपल्याला थोडे जरी संकट आले ना तरी नको, आज प्रार्थनेला जायला नको, मी नाही जाऊ शकत, प्रभू मी करूच शकत नाही. प्रभू माझी अजून किती परीक्षा घेणार आहे? परीक्षा घेणारा सैतान आहे हो. जर तुम्ही त्या परीक्षेला शरण जाता, तुम्ही सैतानाला शरण जाता. जे शिष्य होते, जेव्हा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मिळालं, त्यांचा छळ होत होता. प्रत्येक जण रक्तसाक्षी झालेला आहे, सर्वांना स्टोरी माहिती आहे. परंतु त्यांनी परिस्थिती पुढे नमन केलं नाही, त्याच्या समोर झुकले नाही, कारण पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांना स्वर्गातील गोष्टी दाखवत होतं. प्रियानो, ज्यावेळेस स्टेफनाला धोंडमार होत होता, विचार करा, रिकामी जागा आहे, असा मध्ये स्टेफन आहे, सगळे लोक दगडं घेऊन त्याला मारत आहे आणि मरूपर्यंत दगडं मारत होते. खूप छान आहे का ऐकायला गोष्ट? इमॅजिन करा हाऊ डिफिकल्ट इट इज, किती अवघड आहे ते. पण देवाचं वचन सांगतं, तेव्हा स्टेफन स्वर्ग उघडलेला पाहत होता. त्याचा पवित्र आत्मा जो आहे ना, तो आपल्याला जगिक गोष्टींवरून दृष्टी काढून स्वर्गीय गोष्टींकडे आपली दृष्टी लावतो. धोंडमार होऊ द्या, काही पण होऊ द्या, जगातली किती पण संकट येऊ द्या, आपण त्याने विचलित होत नाही. त्याचं दुःख सहनाचा आपल्याला लक्षही नसतं त्याच्याकडं, कारण आपलं लक्ष स्वर्गीय गोष्टींकडे लागलेलं असतं. कारण तो स्वर्गातून देण्यात आलेला पवित्र आत्मा आहे, तो पित्यापासून आपल्याला प्राप्त झालेला आत्मा आहे. आणि आपलं सार्वकालिक निवासस्थान जे आहे, आपल्याला सर्वकाळचं घर जिथलचं मिळणार आहे, तिकडच्या गोष्टी तो आपल्याला सांगतो. आपल्याला सार्वकालिक जीवन प्रभू बरोबर मिळणार आहे, तो तिथलच्या गोष्टी आपल्याला प्रगट करत राहतो. 1 कोरिंथ 2:5 वाचलं. तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा, तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा. म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानमुक्त अशा मन वळविणाऱ्या शब्दांची नव्हती, तर आत्मा व सामर्थ्य यांची निदर्शने होती. संत पाऊल बघा, ज्याच्याकडं सगळ्या जगाचं ज्ञान होतं, त्यांनी खूप उच्च शिक्षित होता तो, पण तो म्हणतो की मनुष्याच्या ज्ञानाची घोषणा मी करत नाही, कारण त्याला समजलं मनुष्याचं ज्ञान हे तुच्छ आहे परमेश्वराच्या समोर. तर तो देवाच्या ज्ञानाची, देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची घोषणा करत होता. तुम्हाला आणि मला त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची घोषणा करण्यासाठी त्याने आपल्याला पाचारण केलेलं आहे. ज्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा आपल्याला प्राप्त होत असतो, त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टी प्राप्त होतात. आता पवित्र आत्मा सिस्टर तुम्ही सारखं सांगता,
आम्हाला मिळेल का नाही मिळेल, ज्यांना मिळालं आहे त्यांच्यासाठी नाही. समजा जर कोणाला इथे मिळाला नसेल, आज त्या प्रत्येकासाठी सुद्धा सांगते काहीतरी गोष्ट. कोणाकोणाला देणार आहे तो देवाच्या वचनात ऑप्शन्स दिलेले आहेत. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 16वं वचन. योएल 2:28-32 ही वचनं आहे योएल संदेष्टाच्याद्वारे सांगितलेली, परंतु मी मुद्दामून प्रेषितमधली वचनं वाचायला लावते. प्रेषित 2:16 पेत्राचं भाषण आहे. 15 ते 21 ही वचनं शास्त्रभाग आहे, पण आपण 16वं वचन वाचू. परंतु योएल संदेष्टाने जे सांगितले होते ते हे आहे, देव म्हणतो शेवटच्या दिवसात असे होईल, मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील व तुमच्या मुखात स्वप्ने पडतील. आणखी त्या दिवसात मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, म्हणजे ते संदेश देतील. बस इथं ना 3 गोष्टी सांगितल्यात. सर्वात पहिल्यांदा मी हा शास्त्रभाग का निवडला, योएल मधला का नाही वाचला ते सांगते. आपल्या सगळ्यांना पेत्राची गोष्ट माहिती आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आलं. पेत्राने किती वेळास प्रभूचा नाकार केला? घाबरून, बरोबर ना? भीती वाटली त्याला, भय वाटलं की अरे ह्याला पकडून देण्यात आलं, ह्याचा एवढा छळ करतात. घाबरला होता तो, लपून बसला. परंतु ज्या वेळेस प्रेषित 2 मध्ये त्याला पवित्र आत्मा मिळालेला आहे, आता तोच पेत्र लोकांच्या समोर उभा राहून देवाचं वचन सांगत आहे. ज्याने 3 वेळेस नाकारलं त्याच्या पहिल्या प्रीचिंग मध्ये 3000 लोकांची भर पडली आहे. प्रिया, हे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. ज्यावेळेस आपण आधी जे पण काही केलं असेल आपल्या बळावरती, आपल्या कुवतीवरती, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य 1000 पटीने ते वाढवत असतं. प्रियांनो, 3 वेळेस नाकारणारा व्यक्ती 3000, आणि तिथे थांबला नाही हो. फक्त 3000 लोकांनाच सांगितलं नाही, ते तर फर्स्ट एन्काउंटर, फर्स्ट प्रीचिंग आहे त्याचं 3000 लोकांचं. तिथून पुढं तर ते सेवा करतच राहिले आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेल्या मुठभर लोकांनी संपूर्ण जगाची उलथापालथ केली. आणि म्हणून आजपर्यंत ते वचन आणि ते सामर्थ्य आपल्यापर्यंत सुद्धा पोहोचवण्याचं श्रेय त्यांना जातं. स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा केली नाही त्यांनी. रक्तसाक्षी झाले. आपल्या देशामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य थोमा आला होता, रक्तसाक्षी झाला तो आपल्या देशामध्ये. आज आपल्या देशामध्ये किती करोडो, थोमाच्या काळापासून आजचा जरी विचार केला ना तरी प्रभूच्या मागे चालणारे करोडो लोक आहे आपल्या देशामध्ये. एका व्यक्तीच्या बलिदानाने करोडो लोकांचा जीव वाचलेला आहे. प्रिया, हे तर एक उदाहरण आहे. आपण इथं किती आहोत? आपल्याला काय जबाबदारी त्यांनी दिलेली आहे? पवित्र आत्मा आपल्याला काय सांगत आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. प्रिया, इथं 3 गोष्टी सांगितल्या की मी मनुष्य प्राण्यावरती माझ्या आत्म्याचा वर्षाव करेल. मला हा टॉपिक पण घ्यायचा होता म्हणून मी हे वचन पण घेतलं आपल्या प्रीचिंगमध्ये. आणि तिथं 3 गोष्टी सांगितल्या. सर्वात पहिलं म्हणजे पुत्र आणि कन्या काय करतील? सगळ्यांनी बोला म्हणजे झोप येत नाही. पुत्र आणि कन्या काय करतील? येस, व्हेरी गुड. दुसरी गोष्ट काय आहे? तरुण काय करतील? दृष्टांत पाहतील. व्हेरी नाईस. आणि जरा मागून आवाज, वृद्धच काय होईल? 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत या ठिकाणामध्ये. पवित्र आत्मा आल्यावरती काय होईल? सर्वात पहिलं म्हणजे तुमचे पुत्र आणि तुमच्या कन्या संदेश देतील. इंग्लिशमध्ये प्रॉफेसाय असं म्हटलेलं आहे, भविष्यवाणी देतील असं म्हटलेलं. संदेश म्हणजे प्रीचिंग नाही आहे, भविष्यवाणीबद्दल बोललेलं आहे. भविष्यवाणी म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला समजणं गरजेचं आहे. अनेक लोकांना वाटतं भविष्यवाणी म्हणजे कोणीतरी नाही का सांगतं तुमचं असं होणार आहे, ह्यांनी तुमच्या विरोधात तसं केलं आहे, तुमच्या शेजाऱ्यांनी जादूटोणा केला आहे, तुमच्या घरात उजवीकडं जिना आहे, डावीकडं दरवाजा आहे. त्या गोष्टी भविष्यवाणी नाही आहे प्रियांनो. हे फक्त प्रगटीकरण आहे. त्याच्याद्वारे आपला आत्मा आणि जीवन बदलत नाही. आत्मा आणि जीवन बदलणारी जी भविष्यवाणी आहे त्याचा अर्थ काय होतो की जो भविष्यवक्ता आहे, जो बोलणारा आहे, तो आपल्या मुखाचा उपयोग पवित्र आत्म्याच्या द्वारे देवाला करू देतो. जे देवाला बोलायचं आहे मनुष्यांशी ते आपल्या मुखाच्या द्वारे तो बोलत असतो. देव जे बोलतो त्याच्यामध्ये सामर्थ्य असतं प्रियांनो.
त्याचा अर्थ प्रॉफेसी होत असतो की देवाच्या वतीने बोलणारा, देवाचा मुख झालेला जो व्यक्ती आहे, आणि देवाचं मुख झालेला जो व्यक्ती आहे तो ज्या वेळेस बोलतो प्रियांनो, ज्या वेळेस बोलतो ते शुष्क आस्तींच्या खोऱ्यामध्ये सैन्य उभं राहतं प्रियांनो. आणि तो मेलेला लाजारा फक्त बाहेर आहे म्हटलं तर तो कबरेतून बाहेर येतो प्रियांनो. मुली उठ म्हटलं तर याईराची कन्या मेलेल्यातून उठत असते प्रियांनो. बरा हो म्हटलं तर डोळे प्राप्त होत असतात. आरोग्य प्राप्त हो म्हटलं तर कुष्ठरोग नाहीसा होत असतो प्रियांनो. उठ आपली बाज उचलून चालू लाग असं म्हटल्यावरती जन्मापासून जो खिळलेला व्यक्ती आहे तो तत्काळ उठत असतो. 38 वर्षाचा दुखणेकरी सुद्धा बरा होत असतो. हे देवाच्या वचनाचं, देवाच्या शब्दाचं सामर्थ्य आहे. आणि गुड न्यूज इज दॅट पवित्र आत्म्याच्या द्वारे ते सामर्थ्य आपल्याला देण्यात आलेलं आहे. त्याचा आपण स्वतः ते लक्षात घेणं गरजेचं आहे. याचा आपल्याला विसर पडू नये. तुमच्या, माझ्या, आपल्या सर्वांच्या ठाई देवानी पवित्र आत्म्याच्या द्वारे ते सामर्थ्य ठेवलेलं आहे प्रियांनो. त्याला भविष्यात्मक शब्द म्हणतात. जो देवाचं वचन आहे, जो देवाचा शब्द आहे, देवाच्या वतीनं बोलणं आहे प्रियांनो. मोटिवेशनल स्पीच देणं म्हणजे देवाच्या वतीने शब्द बोलणं नाही. मोटिवेशनल स्पीच देणारे जगामध्ये पण अनेक आहेत प्रियांनो. आय डोंट वॉन्ट टू जज एनीवन, पण उगाचच भावनिकरित्या आपल्या भावना उचंबळण्याच्या मागे धावू नका. पवित्र आत्म्याच्या मागे जा, पवित्र आत्म्याच्या मागे जा. तो फक्त आपल्या भावना उचंबळत नाही प्रियांनो, तर तो त्या सामर्थ्याने आपल्याला भरतो. आपल्या जीवनाच्या द्वारे ते सामर्थ्य उपयोगात आणत असतो प्रियांनो. दुसरं म्हणजे त्यांनी सांगितलं तरुण जे आहे त्यांना काय होईल? दृष्टांत. आजकाल तर काय बोलायलाच नको, प्रॉफेट, दिस दॅट दॅट. दृष्टांतांचा तर विषयच खोल झालेला आहे. इतके दृष्टांत होतात आणि काही काही लोकांचे कॉमन एकच दृष्टांत असतो. त्यांना खूप पांढरा प्रकाश, पांढरा उजेड दिसतो. अहो, ते पवित्र शास्त्रात हजार वर्षांपासून लिहिलेलं आहे, सगळ्यांना माहिती आहे ते. दृष्टांत म्हणजे काय? दृष्टांत म्हणजे परिस्थितीकडे देवाच्या नजरेतून पाहणं. तो खरा दृष्टांत असतो. एखाद्या परिस्थितीकडं जेव्हा देवाच्या दृष्टीने आपण पाहत असतो त्यावेळेस आपल्याला त्या परिस्थितीचा खरा दृष्टांत घडत असतो प्रियांनो. आणि देवाच्या नजरेने पाहणं म्हणजे काय? ज्यावेळेस मी स्वतः म्हणतो ना मी निर्बल आहे, तेव्हा देव मला सबळ असं पाहत असतो प्रियांनो. ज्यावेळेस मी पाहत असतो मी हरलेला आहे, त्यावेळेस देव मला जिंकणारा म्हणून पाहत असतो प्रियांनो. ज्यावेळेस मी पाहत असतो मी हतबल झालेला आहे, त्यावेळेस परमेश्वर मला विजयी असं पाहत असतो. ज्यावेळेस मला वाटत असतं मी निराश आणि दुःखी आहे, त्यावेळेस परमेश्वर मला आनंदाचा झरा म्हणून पाहत असतो प्रियांनो. ज्यावेळेस मला वाटतं मी आता कमी पडलेलो आहे, माझ्यामध्ये कुठली तरी कमतरता आहे, त्यावेळेस तो आपल्याला सामर्थ्यशाली असं पाहत असतो. हे परमेश्वराच्या दृष्टीने पाहणं आहे प्रियांनो. आणि ते दृष्टांत बघण्याचं दान पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रत्येकाला प्राप्त झालेलं आहे. म्हणून परिस्थितीकडे आपल्या नजरेने पाहू नका. परिस्थितीकडे, गोष्टींकडे, जगाकडे देवाच्या दृष्टीने, देवाच्या नजरेने पाहणं हे आपल्यासाठी फार गरजेचं आहे. त्याच्याद्वारे आपल्याला सामर्थ्य मिळत असतं. हे दृष्टांत आहे प्रिया. प्रभू कसा पाहतो हे पाहणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस मी माझ्या स्वतःमधल्या कमी घटी पाहत असतो त्यावेळेस देवाचा आत्मा माझ्यामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य पाहत असतो प्रिया. हे दृष्टांत आहे. परमेश्वरासारखं पाहणं आहे प्रियानो. ज्यावेळेस माझं अपयश मी पाहत असते त्यावेळेस माझ्या जीवनावरती देवाची कृपा तो पाहत असतो प्रियांनो. हे परमेश्वरासारखं पाहणं आहे, त्याच्या दृष्टीने पाहणं आहे प्रियांनो. ते आपल्याला एक्स्ट्राऑर्डिनरी आणि सुपरनॅचरल बनवत असतं. असं आपल्याला पाहायला शिकायचं आहे. पवित्र आत्मा देतो फक्त ही कपॅसिटी. ज्यावेळेस मी स्वतःला दुःखामध्ये पाहत आहे, हरलेलं असं पाहत आहे, परिस्थिती पुढे शरण गेलेलं पाहत आहे, त्यावेळेस प्रभू पाहत आहे की ती परिस्थिती तुमच्या पायाखाली आहे प्रिया.
मला तर वाटतं मी हरले आहे परिस्थितीला, पण प्रभू पाहत आहे की ती परिस्थिती आपल्या पायाखाली आहे. हे परमेश्वराचं पाहणं आहे. आणि म्हणून आपण आपल्या जीवनाकडं मी कसं पाहतो, जग मला काय म्हणतं असं पाहण्याचं आता बंद करा प्रियांनो. तुमच्या जीवनाकडे पाहत असताना परमेश्वर तुमच्याकडे कसं पाहत आहे हे पाहायला शिका. आपल्याला त्याने त्याचा पुत्र आणि कन्या ज्यावेळेस म्हटलेलं आहे, स्वर्गीय आशीर्वाद दिलेले आहे, पवित्र आत्म्याचं जे सामर्थ्य दिलेलं आहे, त्याच्याद्वारे स्वतःकडे पाहायला शिका प्रियांनो. ड्रीम्स पण आजकाल खूप असतं डेंजर. मला हे स्वप्न पडलं, ते स्वप्न पडलं. जे प्रत्यक्षात पाहत नाही ते आपण स्वप्नात पाहत असतो. म्हणूनच जे प्रत्यक्ष घडत नाही ते घडलेलंच आहे असं पाहणं म्हणजे पवित्र आत्म्याच्या द्वारे पडलेलं स्वप्न आहे प्रियांनो. आणि आपल्याला ते पाहायला शिकायचं आहे. आणि त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, वचनाची सुरुवात काय आहे, तेव्हा मी मनुष्य जातीवरती. फक्त मनुष्य जात असणं गरजेचं आहे. इकडे सगळे मनुष्य? येस नो? संपला ना विषय. मग अजून कसली अपेक्षा करता, आणखी काय पाहता, अजून कसली वाट पाहता? देवाने आता काय स्वर्गातून येऊन तुम्हाला इन्व्हिटेशन कार्ड द्यायचं आहे का? त्याच्या पवित्र वचनात त्यांनी सांगितलं आहे, मनुष्य मात्रावरती आत्म्याचा वर्षाव करेल, कुठला भेदभाव न करता, स्त्री पुरुष लहान कोणाचाही भेदभाव न करता. इथं तरुण वृद्ध सर्वांचं नाव लिहिलेलं आहे त्यांनी प्रिया. दासदासींचं सुद्धा नाव लिहिलेलं आहे. प्रत्येकाच्या नावाचा उल्लेख केलेला आहे. फक्त मनुष्य असणं गरजेचं आहे. फक्त त्याच्या प्रतिरूपाचं बनवलेलं असणं गरजेचं आहे. फक्त तुमचा जीव शरीर आत्मा सुस्थितीत असणं म्हणजे तुम्ही जिवंत असणं एवढं गरजेचं आहे. बस ते क्वालिफिकेशन जर तुमच्याकडे आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही प्रत्येक जण पवित्र आत्म्याचं एक्स्ट्रा ऑर्डिनरी सुपर नॅचरल पॉवर मिळवण्यासाठी पात्र आहात. आणि जर तुम्हाला वाटतं माझी पात्रता झाली देन कॉंग्रॅच्युलेट युअर सेल्फ. बरोबर? हालेलुया. परमेश्वराचा आत्मा हा महान आहे, हा अद्भुत गोष्टी करणारा आहे. मला माहिती नाही किती वेळ झालेला आहे टाईम. हालेलुया. धन्यवाद. प्रभूची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो. शेवटी एक गोष्ट सांगते मग बंद करते. देवाच्या आत्म्याचं कार्य, त्याचा दृष्टांत पाहणं म्हणजे कसं. कनान देशाची टेहळणी करण्यासाठी किती हेर पाठवले होते? 12 हेर पाठवले. 12 वंशात, प्रत्येक वंशातून एक जणांना पाठवलं होतं. 12 जणांना पाठवलं होतं. जेव्हा 12 परत आले, 10 जण म्हणाले तिथं अनाकाचे वंशज राहतात, म्हणजे जायंट असे लोक राहतात तिथं, आणि आम्ही त्यांच्या समोर टोळ जसे असतात तसे आहोत. म्हणजे आजकाल काय काय लोक म्हणतात आम्ही किडे मकोडे असं काय काय म्हणत असतात. आम्ही धूळ माती. कोणी तसं नाहीये बरं का. जर देवाचा आत्मा तुमच्या ठाई वस्ती करतो तर तुम्ही देवाला धूळ धान किडे मकोडे म्हणू नका. असं कन्फेशन कधीच देऊ नका. आपल्याला त्याने सर्व गोष्टींवरचं सामर्थ्य दिलेलं आहे प्रियांनो परमेश्वराने. आणि म्हणून आपण श्रेष्ठ आणि बलवानच आहोत प्रियांनो. आपण जिंकणारे आहोत. आपण वॉरियर्स आहोत. आपण विजयी वॉरियर्स आहोत. विजयी वॉरियर्स हे ना स्वतःला तुच्छ लेखत जाईल का हो कधी? ते तर आनंदाचा ध्वनी करत मार्च करत असतात. आपल्याला तशी वाटचाल करायची आहे. आणि मग ते 10 जणांनी तसं म्हटलं, पण यहोशुवा आणि कालेब म्हणाले की आम्ही परमेश्वराच्या नावाने त्यांच्यावरती विजय मिळवू शकतो. फक्त 2 जणांनीच तो रिपोर्ट आणला होता. 10 जण चुकीचं बोलले. क्राऊड सगळा काय बोलतो ना, जास्तीत जास्त लोक, त्याच्या मागे धावू नका. देवाचा आत्मा काय बोलतो ते ऐकायला शिका. कारण देवाच्या दृष्टीने पाहणारे खूप कमी आहे. लोक जगाच्या आणि मनुष्यांच्या दृष्टीने पाहत असतात. देवाच्या दृष्टीने पाहायला शिकणं गरजेचं आहे आपल्याला. तर आपण त्या 2 हेरांप्रमाणे असू. त्याने आपल्याला अभिवचन दिलेलं आहे प्रियांनो की तुम्ही अग्नीतून चालताल तरी देखील पोळणार नाही. तुम्ही पाण्यावरून चालताल पण तुम्ही बुडणार नाही.
अग्नीतून चालतानाही न जळालेले 3 लोकांची गोष्ट आपल्याला माहिती आहे. शद्रक मेषक अबेदnego, बरोबर. 7 पट तप्त भट्टी केली होती. जे त्यांना भट्टीत टाकायला आले ते जळाले. मग तिथं काय झालं? त्यांना किती लोक दिसले? शद्रक मेषक अबेदनगोला काय झालं का? नाही झालं. पण आजच्या काळामध्ये त्याच्या पुढची गोष्ट आहे आपल्यासाठी. ती तर आपल्याला देवाला स्वतः उतरून यावं लागलं त्यांचा बचाव करायला. पण आज जगामध्ये जो आग आहे, जी तप्त भट्टी आहे, त्याच्यापेक्षा तुमच्या ठाई असलेल्या पवित्र आत्म्याची आग अधिक बलवान आहे. हे लक्षात ठेवा. आता देवाला प्रत्यक्ष पुन्हा उतरून येण्याची गरजच नाही. तो पवित्र आत्म्याच्या रूपामध्ये तुमच्या ठाई वस्ती करत आहे. म्हणून बाहेरची आग तुम्हाला जाळू शकत नाही प्रियांनो. तर आपल्या आत असलेली जी आग आहे, पवित्र आत्म्याची आग आहे, त्याच्याद्वारे सैतानाचं राज्य बेचिराग करत आपल्याला पुढे जायचं आहे. त्याच्यासाठी त्याने पाचारण केलेलं आहे. This is his extraordinary anointing of the Holy Spirit. त्याचं जे अलौकिक जे आहे असं अभिषेक तो आहे प्रियांनो, की जो आपल्याला जगापेक्षा सर्व गोष्टींच्या पेक्षा वरच्या पातळीमध्ये नेऊन ठेवत असतो. आपल्याला तो अभिषेक करत असतो. आणखी खूप साऱ्या गोष्टी आहेत सांगायच्या, परंतु आपल्याकडे आता वेळ नाही. आपल्याला आणखी पुढच्या खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत, म्हणून मी आज इथे थांबवेल. परंतु मी अपेक्षा करते की देवाच्या पवित्र आत्म्याने तुम्हाला स्पर्श केला आहे, तो नक्की तुमच्याशी बोललेला आहे. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वाद देव. गॉड ब्लेस यू ऑल.